आज मला वाटतं की बऱ्याच दिवसापासून इन्फ्राटेक कंपनीमध्ये आपण लोक जे काही गुंतवणूक करताय आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅट दाखवले जातात, काही ठिकाणी प्लॉट दाखवले जातात. याच्यामध्ये मांगडेवाडी म्हणजे कात्रज परिसरामध्ये जी लोक कात्रजच्या ऑफिसमध्ये येऊन ज्यांनी बुकिंग केले त्याच्यापैकी किती लोक आहेत? हात वर करा त्यांनी. अरे देवा, सगळे तिथलेच दिसतात. एकच कंपनीने फसवलेलं सगळा माल या अवघड. मग सगळ्यांना मांगडेवाडीमध्ये तिथे एक बिल्डिंग आहे समोरच्या बाजूला, तुम्ही गेल्यानंतर पाहिले असेल. मला वाटतं त्या बिल्डिंग मध्ये आम्ही कालच्याला काउंट केलं तर 24 फ्लॅट असतील साधारण. आता 24 फ्लॅटच्या बदल्यामध्ये नाही, एका फ्लोअरला 6 फ्लॅट आहेत. साईडच्या 10 आहेत, 8 आहेत. एका फ्लॅट वरती एका मजल्यावर 42 फ्लॅट आहेत तिथं आता 42 फ्लॅट आहेत फक्त. 32 फ्लॅट. आता एक विषय असा होतो की तुम्ही लोक ह्याच्या आधी सुद्धा म्हणजे ज्यावेळेस आपला जनता दरबार निवडणुकीच्या अगोदर चालू होता त्यावेळेस सुद्धा बऱ्याच लोकांनी इन्फ्राटेकच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा आपण फोन करून बऱ्याच लोकांना पैसे मला वाटते की दिले होते परत. आणि आता सुद्धा तशाच पद्धतीने काम चालू आहे त्यांचं. अनेक लोकांना पैसे दिले गेले म्हणतात, काही लोकांना नाही दिले गेले, काही लोकांना नुसतेच चक्रा मारायला लावल्या जातात. आता तुम्ही पाहिलं असेल की आता नितीनने जे सांगितलं की काल जेव्हा आम्ही तिथे गेलो, आम्हाला माहित नाही की मी फक्त एक फोन केला होता. असं कालच्याला कोण कोण आलो होतो? तो एक 5-7 जण कालच्याला आले होते आणि त्यावेळेस मी एक फोन केला, कोणतरी मॅडम होत्या त्यांना. आणि त्यानंतर त्या मॅडम म्हटल्या की ठीक आहे मी सांगते तिथं म्हणून, मी आता कामावरती नाहीये. आणि आम्ही इथून तिथं जासपर्यंत कसं त्यांना कळलं असेल माहित नाही. कदाचित याचा अर्थ असा होऊ शकतो की आपल्यात पण कोणतरी झारीतले शुक्राचार्य आहेत, बरोबर ना? आपल्यामध्ये सुद्धा कोणतरी त्यांचे खबरे आहेत. कारण जर 8-10 जणच माझ्यापाशी होती, 8-10 जणांमधून म्हणजे सगळे फसवलेले माझ्याकडे होते, म्हणजे 8-10 जणांमधूनच कोणी सांगितलं का त्यांना? कारण मग गेले कसे ती लोक निघून? कारण मी तर आम्ही 10 जण गेलो होतो तिथे आधी, तुम्ही जायच्या आधी ना सकाळी 10 वाजता आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही 10 जण होतो, 10-12 जण होतो. तिथं आम्हाला गेल्यावर त्यांनी डायरेक्ट आरडवीची भाषा केली म्हणून आम्ही ते सेंटर बंद करून गेलो होतो. तिथून आम्हाला कुठल्या मॅडम होत्या त्या त्यांनी आम्हाला कॉल करून सारसबागेला बोलवलं, सारसबागचं ऑफिसला. तिथं त्यांनी अख्खं ऑफिस बंद करून आम्हाला तिथं बोलून ऑफिस बंद केलं आणि इकडचं ऑफिस परत चालू त्यांनी केले. तिथं जे होते सगळे पळून गेले होते, एक पण तिथं राहिला नाही, ऑफिस बंद करून. मग इथं माझा फक्त इथला विषय आहे, कारण मी तर ऑफिसमधून फोन केला होता, बरोबर? तुम्ही लोक होतात. आम्ही ऑफिसमधनं फोन केल्यानंतर आपण मला वाटलं तर अर्धा-पाऊण तासात आपण गेलो इथून. अर्धा-पाऊण तासामध्ये जागेवरती मला इथून जायला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात. कात्रजवरनं मांगडेवाडीला जायचं म्हणलं तर 5 ते 10 मिनिटांमध्ये माणूस तिथं पोहोचतो. इथे 5 ते 10 मिनिटांमध्ये माणूस तिथं तू इकडे ह्या बाजूला इथे समोरून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटांमध्ये मी जागेवरती पोहोचलो होतो. आम्ही जागेवरती गेलो तेव्हा काही लोकांच्या कपामध्ये चहा सुद्धा गरम होता. त्या गॅसवरती आहे तसंच चहाचं पातेलं मी काल लाईव्ह मध्ये सगळं दाखवलंय आणि जी लोक होती माझ्याबरोबर त्या लोकांनी सुद्धा पाहिले. मग जर असं काय होत असेल की आपल्यामधलेच कोण लोक जर त्यांना काही गोष्टी सांगत असतील तर मला वाटतं की त्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्याच्या अगोदर आपल्या लोकांच्या विरोधात कारवाई करा पहिली, कारण तरच पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. आता लाईव्ह केलाय, लाईव्ह चालू आहे आता सुद्धा. माझ्याकडे कुठल्याही टेबला खालचा टेबलावरचा विषय माझ्याकडे होत नाही. जे काय असतं ते समोरासमोर होतं. तुम्ही अजित नागरी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मी पावलं उचलली 6-7 महिने मला त्या सगळ्या विषयाला लागले. जवळजवळ 1047 महिला भगिनींना मी न्याय देऊ शकलो. 1047 महिलांना मी कर्जमुक्त करून दाखवलं शिवसेनेच्या माध्यमातून आणि स्वतः उद्धव साहेब त्या कार्यक्रमाला आले होते. आता हा सुद्धा जो फेरा आहे ना, हा सुद्धा मोठा आहे. कारण कालच्याला आम्हाला जी ह्या लोकांनी लिस्ट दाखवली, 51 लोकांची लिस्ट होती.
तर त्याच्यामध्ये 55 लाख रुपयाची रक्कम होती ती. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही लोकांनी पैसे उगायला बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं स्वतःचं घर झालं पाहिजे. मी काय असं म्हणणार नाही की तुम्ही लोक चुकीच्या ठिकाणी, एक जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायच्या ठिकाणी कुठे गेला असताना डबलच्या विषयामध्ये मी तुमचा विषय घेतला नसता. कारण मी आतापर्यंत जनता दरबारमध्ये जे जे विषय घेतो ते विषय मी फक्त फसवणुकीचेच विषय घेतो. डबल पैसे करायचे विषय मी अजिबात घेत नाही. ही कंपनी जर डबल पैसे करून देणारी कंपनी असती तर मी तुमचा विषय घेतला नसता. कारण आजकाल डबल पैसे करण्याच्या विषयामध्ये इतक्या फसवणुका चालू आहेत. तुम्ही हडपसरमध्ये बघित असताना हडपसरमध्ये सुद्धा एक एवढा मोठा फ्रॉड चालू आहे. 1000-2000 कोटी रुपयांचे विषय. अनेक लोकांनी मला संपर्क केला, परंतु मी त्या विषयामध्ये लक्ष घातलं नाही. कारण तिथं पैसे गुंतवणारी लोक ही डबल पैसे मिळणार म्हणून तिथं पैसे गुंतवत होते. तुम्ही लोक स्वतःचं घर व्हावं, स्वतःचा माझा छोटासा प्लॉट असावा, अशा हिशोबात तुम्ही तिकडे गेला आणि तुम्हाला फसवले गेले. म्हणून मी तुमचा विषय घेतलेला आहे. आता याच्यामधून 2 विषय असे होतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज माझ्याकडे आला म्हणजे उद्या तुम्हाला लगेच निर्णय मिळणार असं होणार नाही. कारण 5-7 वर्षापासून तुमचा हा सगळा विषय चालू आहे. 5-6 वर्षापासून तुम्ही लोक इकडे तिकडे धावपळ करताय, जिकडे बोलवतील तिकडे तुम्ही जाताय. त्यामुळे मला असं वाटतं की आता त्या लोकांवरती मागच्या महिन्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा पण दाखल झालाय. त्याच्यामध्ये 3 लोक आता येरवडा जेलमध्ये आहेत आणि बाकीची 4 लोक त्यात 7 आरोपी दाखवलेत. त्यातले 4 आरोपी फरार आहेत आणि 3 आरोपी जेलला गेलेत. म्हणजे जी लोक त्याच्यामध्ये मॅनेजर लेवलची लोक होती ती आता जेलला आहेत. आता मला असं वाटतं की याच्यामध्ये जर आपण डायरेक्टली पोलीस केस केली तर फक्त त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तुमच्या पैशाची मी शाश्वती नाही देऊ शकणार. मी जर मागं ज्या बँकेच्या संदर्भात मी बोललो त्या बँकेच्या संदर्भात मी जर पोलीस केस केल्या असत्या तर मी एवढ्या मोठ्या प्रमाणात 1047 महिलांना मी बाहेर काढू शकलो नसतो. कारण पोलीस त्यांचं काम करणार, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार, त्यांना जेलला पाठवणार, महिन्यानी 15 दिवसांनी ते लोक बाहेर येणार. बाहेर आले की मग परत काय म्हणणार, आता पोलीस केस केली आहे, आता केसचा निकाल लागेल तेव्हा पैसे मिळतील. बरोबर ना? असंच होतं. आणि मग ह्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या कंपनीला ठोकणं माझा हेतू नाहीये. माझा हेतू काय, तुमचे पैसे परत मिळाले पाहिजे. मग जर ते पैसे तुमचे परत मिळत असताना तर त्यासाठी मला पोलीस केस नाही करावी लागली आणि पोलीस केस न करता जर आपण इथं बसून त्या लोकांकडनं पैसे घेतले, तुमची काय हरकत आहे? काहीच नाही. म्हणजे ह्या मार्गाने जायला आपल्या हरकत नाही. कारण आता मी काय म्हणतो, माझा लाईव्ह पाहिल्यानंतर त्या लोकांचा मला आत्ता मी आतमध्ये बोलत होतो ना फोनवरती, त्यांच्यासोबतच बोलत होतो. त्यांची लोक इथं कुठेतरी येऊन थांबलेली आहेत. मी जर आता तसं असतं तर मी काय केलं असतं, तुम्हाला म्हणलं असतं तुम्ही जा, मला त्यांचं. परंतु मी आता तुमच्या समोर पहिला बोलतोय. कारण असं व्हायला नको, तुमच्यातला एखादा इथं कोणतरी थांबला आणि तुम्ही त्यांना ओळखता, मी त्यांना ओळखत नाही, मला माहित पण नाही काळे आहेत गोरे आहेत कसले आहेत ते. उद्या ती जर लोक इकडे आली आणि तुमच्यातलं कोणतरी एखादा माणूस चुकून इकडे उभा असला आणि त्याला जर ती माणसं आतमध्ये जाताना दिसली, माझ्या केबिनमध्ये मी त्यांच्यासोबत गप्पा मारताना दिसतो, तुमचा काय समज होणार? तात्याचा विषय चालला, पण तात्या असले विषय करत नाही. परमेश्वर कृपेने ज्या काही गोष्टी पाहिजे त्या सगळ्या आहेत. आणि तुमच्यासारख्या गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खायला मला माझ्या बापाने शिकवलं नाही. त्यामुळे मी असल्या विषयात जाणार नाही. मी त्यांना सांगितले, आता माझ्याकडे आता लिस्ट करायचं काम चालू आहे. आतापर्यंत तुमच्या 195 लोकांची लिस्ट इथं तयार झालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यातली बरीच लोक अशी आहेत की ज्यांनी पैसे घेतलेत आमच्याकडनं, परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने जातात आणि जिथून मिळेल तिकडून पैसे घेतात, असं त्यांचं म्हणणं आहे. हो, ऐसा उनका बोलणं आहे. आता त्यांनी काय आरोप करायचे ते त्यांचा विषय, परंतु आपल्याकडे व्हेरीफाय करताना या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. जर तुम्हाला पैसे परत दिले असतील तर तुमच्याकडे रिसिट असेल, काहीतरी विषय असेल, कुठेतरी नोंद असेल, कुठेतरी सही घेतलेली असेल, असं तर असेल ना. नसेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्या गोष्टी जुमानल्या जाणार नाही. मी त्यांना परत आता आजची लिस्ट माझी पूर्ण झाली की मी त्यांना बोलून घेतो. आता आजचे तुमचे मोबाईल नंबर आमच्याकडे आलेत. आता याचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल आणि या ग्रुपवरती तुम्हाला डे टू डे मेसेज पडतील. इथून पुढे फक्त त्याच्यावरती गुड नाईट गुड मॉर्निंग करू नका. काय होता, आपल्याला सवय आहे, ग्रुप तयार झाला की गुड मॉर्निंग गुड नाईट चालू. असल्या काही गोष्टी जास्तीत जास्त करू नका. ज्या अडचणी असतील त्या अडचणींसाठी 1047 महिलांचा ग्रुप आम्ही ओपन केला होता. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांगून दमलो होतो.
मला वाटतं त्यावेळेस आमचा त्याच्यामध्ये अमित राऊत म्हणून आमचा कार्यकर्ता होता, त्याच्या डोक्यावरती होती नव्हती तेवढी पण केस गेली होती त्याची. 7-8 महिने जे काय आमचं काम चालू होतं तेवढ्या कालावधीमध्ये सांगून बऱ्याचदा अशा ग्रुपमध्ये मग आम्हाला कधी कधी स्वतः ऍडमिन व्हावं लागतं, लोकांना ऍडमिन न करता. कारण फक्त मग काय होतं, सगळेच जण मेसेज टाकत राहतात. सगळ्यांना न्याय 100% मिळेल. आज तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दरबारात आलात, वसंतदादा मोरेच्या समोर आलात, तुमचा न्याय हा 100% होणार, त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत दुमत होणार नाही. काल तुम्ही विचार करा, कालच्या नुसतं ताते येणारे म्हटलं तर गुडघे फुटसपर्यंत पडलीत लोक. तरी पण आम्ही काल लोकांना सांगितलं की कुणी या ठिकाणी जर काही करायच्या उद्देशाने मी गेलो नव्हतो, जर तशी वेळ आली तर आपण तसं पण करू. शेवटी कसं आहे, बाय हुक और बाय कुक, काही करायचं म्हटलं तर माझी तयारी असते. मग आता जर आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतील, पहिल्यांदा त्यांचा एवढा म्हणजे त्या लोकांचा चांगुलपणा हाच आहे की त्यांनी आजच्या आज मला संपर्क केलाय. आता बाकी तुम्हाला पळवलंय तो विषय वेगळा आहे, परंतु आज मी माझी जे एंट्री या विषयामध्ये झाली, त्यांनी आजच्या आज जर मला लगेच अप्रोच झालेत, तर मला वाटतं की प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. जर संधी दिली नाही आणि आपण गुन्हा दाखल केला तर पोलीस त्यांचं काम करतील आणि मग काहीच होणार नाही त्याच्यामध्ये. मग आपल्याला परत चक्रा मारत बसावं लागेल. त्याच्यापेक्षा जर शांततेच्या मार्गाने इन्स्टॉलमेंटमध्ये का होईना, असं मी म्हणणार नाही की लाख रुपये घेतलेत तुमचे आणि आत्ताच्या आत्ता यांना लाख रुपये द्या, काहीतरी द्या, सुरुवात करा आणि तुमचे पैसे याच ठिकाणी याच ऑफिसमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये नाही मिळणार. मी त्यांना सांगितलंय पैसे इथं मिळतील, इथं तुम्हाला घेऊन बसावं लागेल पैसे. इथं लिस्ट घेऊन आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ आणि त्याच्यानुसार तुम्ही मग कुणी असू द्या. आणि इथं आल्यानंतर ना असा लय मोठा जागीरदारी काय असले काही विषय होत नाही. त्यामुळे फक्त थोडा संयम प्रत्येकाला ठेवावा लागेल आणि संयम ठेवला तर मला वाटतं की मी 100% तुम्हाला न्याय देऊ शकेल. आजचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवसामध्ये एका फेसबुक लाईव्ह वरती जर तुम्ही एवढी लोक येत आहे म्हणजे अजून किती लोक असतील, भरपूर लोक आहेत. आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे कोण फसवणुका करून पुण्याचं नाव खराब करणार असेल, माझा पहिल्यापासून टार्गेट तोच आहे की कारण बाहेरनं लोक येतात, बाहेरच्या शहरामधनं येतात, बाहेरच्या जिल्ह्यांमधनं येतात. पुणे ही मेट्रो सिटी आहे आणि मला वाटतं की तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं असेल ते काही चुकीचं नाही ना. तुम्हाला पण वाटतं 15-16 लाख रुपये घर मिळते म्हणून तर तुम्ही गेलात ना. हे 15 लाखात 16 लाखात मी तिथं बघितल्यानंतर म्हणलो कात्रज मध्ये त्या आईला अर्धा गुंठ बी मिळणार नाही आणि तुम्हाला फ्लॅट मिळतोय. म्हणजे काय गोष्टी आपण पण तुम्ही पण समजून घेतल्या पाहिजेत. ज्यावेळेस अशा काही गोष्टी होत असतात ना त्यावेळेस त्याच्या मागे नक्की काहीतरी काळबेर असतं. आपण पण किती फसवणुकीचे विषय चालू आहेत, तो आपण पण थोडं सावध राहिलं पाहिजे. सावध राहूनच इथून पुढे भविष्यामध्ये आयुष्यामध्ये व्यवहार करत असताना, कुणावरही ट्रस्ट करत असताना, विश्वास टाकत असताना थोडं जपून टाका. नाही तर तुम्ही एखादा दिसला कोणी की लगेच एखाद्याने सांगितलं नाही मी 5 लाखात घर देतोय, 10 लाखात घर देतोय. कसा देतोय? एक बिल्डिंग बांधली आहे, बाकी जागा तुम्हाला मोकळी ठेवली आहे आणि तुम्हाला म्हणते इथे बिल्डिंग चालू होणं, इथं 12 मजली टावर होणार, 13 मजली टावर. अरे ज्या ठिकाणी मी गेलोय बघायला, जर तिथं 10-12 मजली टावर होणार असेल तर त्याला 30 फुटाचा रस्ता लागतो. आहे का 30 फुटाचा रस्ता तिकडे? तुम्ही गेलात ना सगळे, केवढी सगळा रस्ता आहे तो. त्याच्यावर डायरेक्ट हायवेवर येणार आहे. अहो त्याच वड्यातनं काल पळालेत सगळे. ज्या वड्यावरती तुम्हाला काल पूल दाखवला ना त्याच वड्यातनं काल पळालेत सगळे. ठीक आहे, बाकीचे राहिलेले पण मिळतील. तुमच्या सगळ्या रकमान तुमचं जर कुणाचं अजून नाव द्यायचं राहिलं असेल तर त्यांनी इथे नाव द्या. आता कुणाला जर तुमच्यापैकी कुणाला बोलायचं असेल तर सांगा, कोण बोलणार? एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला चेक नको आहे, आम्हाला ऑनलाईन पेमेंट आहे. चेक चर्चा तर होते त्यांची चर्चा होते. त्यांनी ना डायरेक्ट कॅश घ्या त्यांच्याकडून इथं टेबल टू टेबल. कारण ते चेक टाकले ना 4-4 बाउन्स होतात. त्यांच्याकडे पैसे नाहीयेत अकाउंटला त्यांच्या, सबका पैसा लेके त्यामुळे डायरेक्ट टेबल टू टेबल कॅश घेऊन जा इथून. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आम्ही आता त्या संदर्भामध्येच जर हा विषय इथं क्लिअर करेपर्यंत मी पोलीस स्टेशनला पत्र देणार आहे. नाहीतर काय व्हायचं,
तुम्हाला 195ला मी नील करायचो आणि अजून 195 यायची, म्हणजे मला तेच काम करत बसायला लागायचं. तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला एक पत्र देऊ की जोपर्यंत ह्या लोकांचा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत कुठलंही बुकिंग त्यांनी घ्यायचं नाही, जो कुणालाही फसवायचं नाही. ते नवीन आजच्या तारखेपासून, आणि ते त्यांना मी बोलणार आहे की लोक जेव्हा माझ्याकडे येतील त्यावेळेस त्यांना हे पण सांगणार की आजच्या तारखेपासून जर मला कोण तिथं फसवलेलं दिसला, बुकिंग घेतलेलं दिसलं आहे, त्या लोकांचे विषय क्लिअर करा. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जर लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही इथं धंदा करा, नाही तर कात्रजमध्ये तसल्या गोष्टी करायच्या नाहीत, हे मी त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड सांगणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय, कोणत्याही परिस्थितीमध्ये थोडा वेळ लागेल पण प्रत्येकाला न्याय 100% मिळेल याची मी खात्री देऊ शकतो. एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवा. नाव बोलत असं त्यांचं तर करंट नाव आहे एकर्स वन नाव आहे. लिस्टमध्ये जे नाव होतं एक होतं पहिलं, चेंज केले आता प्रत्येक ऑफिसला एकर्स वन म्हणून नाव दिले आणि 10 लाखात एकर देतो म्हणून शिंदेवाडी, ससेवाडी इकडचा सगळा डोंगर ते दाखवतात. गुगल मॅप करतात आणि दाखवतात, तुम्ही चॉईस करा की जागा तुमची. आणि स्टार्टिंगला डॉक्युमेंट्स मागितले, ऑनलाइन बुकिंग भी है. डॉक्युमेंट्स मागितले की ते म्हणतात पहिल्यांदा टोकन भरा, टोकन भरले की आमची लिगल टीम तुम्हाला पूर्ण 7/12 सर्च रिपोर्ट आणि हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळतील. त्याच्यानंतर ते काहीच देत नाही. माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले, बुकिंग करून घेतलं, 1.5 वर्ष झालं, एकही डॉक्युमेंट्स त्यांनी दिले नाही. आणि गेल्या महिन्यात 20 मार्चला मला लिहून दिले त्यांनी लेटर हेडवरती की तुमचे जे पैसे घेतले ते मी 20 तारखेला तुम्हाला देतो म्हणून, पण कुठलेही पैसे दिले नाही. तो राजेश काकडे स्वतः आता जेलमध्ये आहे. जेलमध्ये हा. जेलमध्ये उतरून घेतला का स्वतः गेला हे माहिती. अनिल देशमुख तो पण आहे, तो पण जेलला आहे. आणि हे लोक ऍक्च्युअल मध्ये खरंच जेलमध्ये आहेत का हे सांगतायत. मला मी कालच्याला त्यांची जेल एंट्री झालेली पेपर रात्री 12 वाजता बघा माझ्याकडे कालच्याला सुद्धा त्याच विषयाच्या संदर्भामध्ये काल रात्री 11:30-12 वाजता पण लोक माझ्याकडे आली होती. मला वेगळ्या विषयामध्ये आले. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आज जर ह्या लोकांना बोलवून घेतलं, तुम्ही आज जर ह्या लोकांचा लाईव्ह वगैरे केला तर आमच्या लोकांना त्रास होईल. मी म्हणलं मी केलेले शब्द मी लोकांना बोलवले, त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्याचा दिवस मी आता बघा मला जर विषय करायचा नसता तुमचा तर मी आलो नसतो. मला जर त्यांच्या सगळं कुणा सगळं जायचं असतं, त्यांच्या विषयाला कुठं मॅनेज व्हायचं असतं तर मी त्या लोकांना सांगितलं असतं की ठीक आहे माझा उद्या येतो. तुम्हाला आज जर मी सांगितलं नाही उद्या या, मी आले असते ना उद्या, बरोबर ना. पण मी दिलेले शब्द त्यांना मी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पब्लिकला सांगितलेलं आहे आणि ते लाईव्ह मध्ये सांगितलंय की उद्या सकाळी 11 वाजता ऑफिसला या. त्यामुळे उद्या लोक येतील. तुमच्या लोकांचा जेल एंट्री होऊ देत नाही तर काय होऊ देत ह्याच्याशी मला घेणं देणं नाहीये, कारण माझा विषय वेगळा आहे, ती झालेली कंप्लेंट वेगळी आहे. फक्त एवढंच एक ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रिक्टली सगळ्यांना पाळावं लागेल की जो व्हॉट्सअप ग्रुप होईल त्याच्यामध्ये आम्ही लिटरली बरं का, मी अशा म्हणजे ज्यावेळेस अशा संघटित प्रकारे लोकांना फसवणूक होते त्यावेळेस आम्ही बोलवल्यानंतर ना आंदोलन करायचं असेल, कुठं मिटिंगला जायचं असेल, मी हजेरी घेतो. कारण हजीर तो वजीर. तर काय होतं, लोक घरात बसतात. आता सुद्धा इथं आतमध्ये बसलो होते, त्या ताई आल्या होत्या. 7 महिने मी त्या पतसंस्थेचा विषय घेतला. आता त्या पतसंस्थेचा विषय संपून 7 महिने झाले. आता म्हणजे 7 आणि 7 14 महिने ते आल्यात की मला न्याय द्या. कसं न्याय देऊ मी? तेच जर करत बसलो तर मला दिवस दुसरी कामं कुठली करता येणार नाही. त्यामुळे ज्या वेळेस आता आपण पहिल्यांदा सरळ बोटाने काय निघतंय का पाहू, वाकडी करायची वेळ आली तर 100% बोट वाकड करू. आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी असणं फार गरजेचं असतं. आता काय होतं, असं होतं की नाही का, जाऊ दे मरू द्या. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला कॉल होईल, अरे कारण आपल्याकडं या सगळ्या गोष्टी आम्ही भरपूर वेळा केल्यात. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप आपला झाल्यानंतर ना प्रत्येकाला त्या ग्रुपला इन्व्हाइट केलं जाईल. त्याच्यामध्ये प्रत्येकाला ग्रुपवरती सांगितलं जाईल. जर त्या लोकांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी मान्य केल्या त्या ग्रुपवरती क्रमांक सुद्धा दिले जातील. पण एवढ्या ग्रुपमध्ये ह्या लोकांनी ह्या तारखेला या असं सांगितलं, अशा पद्धतीने तुम्हाला इकडे यावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर काय असेल तो विषय आपण सगळं मिटवू. आजचा दिवस, आज तुम्ही सगळे आलात, मला आजच्या दिवसभरामध्ये परत त्या लोकांसंग बसतो. त्यांच्या काय डिमांड्स आहेत तुम्ही मांडलं ते बरोबर आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये
चेकची एंट्री नकोय. जर चेकची एंट्री झाली तर त्यांनी त्याची गॅरंटी घेतली पाहिजे. जर चेक देणार असाल तर त्याची तो पोस्ट डेटेड नसेल, तो लगेच 2-3 दिवसातला असेल. नाही तर तुम्ही म्हणताल 6 महिन्यांनी की 8 महिन्यात. त्यांच्याकडून चेक घेऊच नका, टेबल टू टेबल कॅश घ्या. त्यांच्या अकाउंटला पैसे नाही, जरी चेक टाकले ना बाउंस झालेले. या सगळ्या विषयामध्ये बघा, आमच्या बरोबर आता नितीन असेल, मंगेश असेल आणि तुमच्यातले एक 2-4 जण, की 2-4 जणांना म्हणजे सातत्याने सगळ्यांनाच कॉन्टॅक्ट करणं होणार नाही. आणि त्याच्यामध्ये पण काही ज्या लोकांना ह्याच्यातली जास्तीत जास्त माहिती आहे अशा दोघा-तिघांची नावं, दोघा-तिघांचे नंबर आमच्याकडे द्या, म्हणजे आम्हाला त्या लोकांसंग कॉन्टॅक्ट करता येईल. बाकी व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हाच्या तेव्हा सांगितल्या जातील. एवढंच आजच्या मीटिंगच्या निमित्ताने सांगतो. आम्हाला जर माहिती असते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या एका ऑफिसमध्ये लोक फसवली गेली तर मला वाटतं की आपण वरच्या हॉलमध्येच बसलो असतो. आज खरं तर तुमच्या अर्थाने पहिल्यांदाच परत एकदा म्हणजे निवडणुकीनंतर जनता दरबार चालू झाला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण आलात, विश्वास ठेवला. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावरती अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आता तुम्ही गेलात तरी चालेल. आता इथून पुढे लगेच नाव राहिले संध्याकाळपर्यंत ज्यांची नावं द्यायची राहिली असेल त्यांनी सगळे नावं द्या. आता मी लगेच लिस्ट पण बनवतोय, ती लिस्ट त्या लोकांच्या ताब्यामध्ये जाईल. त्याच्यानंतर ती लोक सांगतील त्याच्यामधले कोणाकोणाला दिलेत आणि प्रत्येकाच्या अमाऊंट काय काय आहेत. म्हणून त्याला तुमचं नाव, मोबाईल नंबर, फ्लॅट आहे का प्लॉट आहे आणि तुम्ही दिलेली रक्कम एवढं तर आम्हाला आलं सगळं. आणि जो नंबर व्हॉट्सअपला असेल तोच नंबर द्या. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, लोकांचे 2 फोन असतात, एक व्हॉट्सअपचा वेगळा असतो आणि दुसरा वेगळा असतो आणि मग त्या नंबरवरती मेसेज जात नाहीत आणि नंतर मग मला कळलं नाही, मला सांगितलं नाही, असं होतं. ठीक आहे. आता ज्यांनी नाव की काही लोकांनी माझ्यासारख्या समजा हे असतील तर आम्ही रोख म्हणजे कॅश न पेमेंट भरत पैसे दिलेले कॅश पेमेंट. आमचं काही चेकबुक नव्हतं, नसल्यामुळे आम्ही रिसिप्ट असेल ना तुमच्याकडे, बस ना. आणि काही रिसिप्ट आता बघा, रिसिप्ट नसतील तर काहीच होऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रिसिप्ट आता तुम्ही लक्षात घ्या, कायदेशीर काही गोष्टी लक्षात ठेवा की ज्यावेळेस त्यांना म्हणजे भैती एकांका हात डोकेलो असे बरेच प्रकार होत असतात. ज्यावेळेस विषय असे होतात त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे ना, तुम्ही पैसे दिलेत. मग ठीक आहे ना, तुमच्याकडे रिसिप्ट तर असली पाहिजे, तुम्ही दिले. माझं लक्षात घ्या फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे रिसिप्ट असेल ना, ज्या दिवशी तुम्हाला, आता मला पहिल्यांदा आज त्यांच्याबरोबर पहिली फेरी तर होऊ देत. त्यांचं म्हणणं काय आहे, आम्ही सगळं जे काय म्हणणं असेल त्यांचं आम्ही ग्रुपवरती मांडणार. तुम्ही ग्रुपवरती त्या गोष्टी लक्षात घ्या. आणि फक्त एवढं होणार नाही की लगेच तुम्ही म्हणताल की 4-8 दिवसामध्ये होऊ द्या. थोडं हळूहळू सगळ्या गोष्टी आपण महिन्या 1-2 महिन्याच्या आतमध्ये सगळे विषय मार्गी लावू. चेक दिले, टाकायला नाही सांगितले, ऑनलाईन तारीख काय दिली? तारीख मागच्या फेब्रुवारी मध्ये 13 बरेच. ज्यांच्याकडे चेक असतील त्यांचे चेक, ज्यांना चेक दिले असतील ते त्यांच्याकडे ठेवा. असू द्या, ठीक आहे. आता बाकीच्या गोष्टी मी बोलवलं, अजून कोणाला काय माहिती हवी आहे का? मी ज्या गोष्टी बोललोय त्या सगळ्यांना कळाल्यात. बाकीची काय अजून कोणाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे नसेल तर ठीक आहे, तुम्ही आता गेलात तरी चालेल. ग्रुप आजच्या आज संध्याकाळपर्यंत 11-12 वाजेपर्यंत का होईना आजच्या आजच व्हॉट्सअप ग्रुप स्थापन होईल. व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मेसेज येतील आणि त्या मेसेजच्या नंतर मग ज्याप्रमाणे आज काय बोलणी झाली ती तुम्हाला सगळे ओपन टू ऑल असेल. कुठल्या टेबला खालचे विषय आमच्याकडे होत नाहीत, जे काय असेल ते टेबलावरचेच विषय होतील. ठीक आहे, धन्यवाद.